नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातील परीक्षेला सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न जे प्रश्न जास्त विचारले जातात तो घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। बघा, बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये या टॉपिकवरचे 4 ते 5 प्रश्न तर या टॉपिकवर विचारलेच जातात। म्हणजे आपली जवळजवळ 6 ते 8 मार्कांची तयारी आपली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातले प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। तर चला तर मग बघूया, तो टॉपिक आहे वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म। बघा, या घटकावर 4 ते 5 प्रश्न विचारलेच जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरील प्रत्येक प्रकारचं गणित घेणार आहोत। म्हणजे मुलांचा कन्सेप्ट, यावरील कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्हाला यावरील विचारलेले जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज सोडवता येतील। तर मग बघूया ते प्रश्न कोणते। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे, पर्यायातील चुकीचे विधान निवडा। बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे दुभाजक एक संपाती असतात, त्या संपात बिंदूला अंतकेंद्र म्हणतात। हे बरोबर आहे, कारण त्रिकोणाचे तिन्ही कोण दुभाजक एक संपाती असतात त्यालाच अंतरकेंद्र म्हणतात। हे विधान योग्य आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा पर्याय बघा, आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे। पहिलं विधान योग्य, दुसरं विधान बघा, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे अंतवर्तुळ म्हणतात। बघा, हे विधान चुकीचं आहे, कारण काय सांगितलं आपल्याला, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे अंतवर्तुळ म्हणतात। मग हे विधान चुकीचं आहे, इथे परिवर्तुळ पाहिजे होतं। पुढचा प्रश्न बघा, पुढचं विधान बघा, काटकोन त्रिकोणाचे परिकेंद्र कर्णाच्या मध्यबिंदूवर असते। हे पण योग्य आहे। समभुज त्रिकोणाचे परिवर्तुळ आणि अंतवर्तुळ यांचे केंद्र एकच असते। हे पण विधान योग्य आहे। मग बघा, इथे चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, समभुज त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतवर्तुळाच्या त्रिज्येशी गुणोत्तर टिंबटिंब असते। मग काय असतं, 2:1 असते। इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2:1। पुढचा प्रश्न बघा, त्रिकोणात अंतवर्तुळ काढण्यासाठी टिंबटिंब काढावे लागतात। मग बघा, त्रिकोणामध्ये अंतवर्तुळ काढण्यासाठी कोण दुभाजक काढावे लागतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, प्रतलातील O या बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचापासून तयार होणारी आकृती म्हणजे काय आहे, तर वर्तुळ। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघा, जे आपण आता पहिले 5 प्रश्न बघतोय ते कसे आहेत, फक्त कॅल्क्युलेशन न करता सोडवायचे आहेत। हातचे मार्क आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे आहे। अर्धवर्तुळातील कंस किती अंशाचा असतो। मग मला सांगा, पूर्ण वर्तुळ 360चं असतं, मग अर्धवर्तुळ किती असेल, तर 180 अंश। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर असतात, त्या चौकोनास टिंबटिंब म्हणतात। त्या चौकोनास काय म्हणतात, चक्रीय चौकोन म्हणतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा, इथून पुढचे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काळजीपूर्वक बघा, आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला बघा, इथे प्रश्न आपल्याला दिला आहे, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचे माप 115 अंश आहे, तर त्या कोणाच्या समोरील लघु कोणाचे किंवा लघु कंसाचे माप किती। आता बघा, केंद्रीय कोणाचे विचारलं, मग केंद्रीय कोण कसा, तर बघा हा आहे या वर्तुळाचा केंद्रबिंदू। मग केंद्रीय कोण म्हणजे बघा हा या पद्धतीने, आता माझ्या रेषा सरळ येतील नाही येतील, मी हाताने काढते अंदाजे, या पद्धतीने हा केंद्रीय कोण झाला। आणि या कोणाचं माप आहे 115 अंश। आता लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी, या कोणाचं माप आहे 115 अंश आणि आपल्याला विचारलं, आता इथे मी ह्याला नाव देते ए आणि इथे नाव देते बी आणि इथे एक्स देऊया। मग आपल्याला ए एक्स बी या लघु कंसाचं माप विचारले,
मग बघा, जर केंद्रीय कोन असेल तर त्याचं जेवढं माप आहे तेवढंच माप या लघु कंसाचं सुद्धा आहे. म्हणजे AXB, बघा AXB हा सुद्धा किती मापाचा आहे तर 115 अंश मापाचा आहे. हे फक्त केंद्रीय कोणालाच हे उत्तर लागू होतं. म्हणजे हा जेवढा आहे तेवढाच हा सुद्धा कोण 115 अंशचा आहे. मग बघा इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 115 अंश. बघा पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा आहे. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचे माप x + 4 अंश व विशाल कंसाचे माप 3x + 4 आहे, तर त्या वर्तुळातील लघु कंसाचे माप किती? बघा इथे मी आकृती काढले. हा केंद्रीय कोन आहे. केंद्रापासून जो कोन असा येतो त्याला केंद्रीय कोन म्हणतात. मग याचं माप किती दिले? x + 4 अंश दिले. आणि आपल्याला या विशाल कोणाचं माप किती दिले? म्हणजे हा जो विशाल कोन आहे, इथे मी a, इथे मी y लिहिते, म्हणजे AYB या विशाल कंसाचं माप किती आहे? 3x + 4 आहे. तर आपल्याला विचारले ह्या लघु कंसाचे माप किती, म्हणजे AXBचं माप किती? चला तर मग काढूया आपण माप. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 असतं. मग बघा आता पूर्ण वर्तुळाचे 2 भाग झालेत, एक AXB आणि एक AYB. मग बघा आता इथे ह्याचं काय करूया आपण? कंस, बघा कंस AXB प्लस कंस AYB बरोबर किती? 360 अंश. म्हणजे हा आणि हा बरोबर 360, म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश. आता AXB माहिती आहे ना आपल्याला, दिले की त्याने, हे आहे तेवढंच हे असतं आहे की नाही. मग किती ह्याचं? x + 4 अंश आहे की नाही. आणि AYB किती दिले? 3x + 4 बरोबर किती? 360 अंश. आता काय करूया, हे कंसातून बाहेर काढूया. बघा x + 4 + 3x + 4 बरोबर 360. ठीक आहे. आता बघा हा x आणि हा 3x बेरीजच आहे. मग इथे किती येणार? 4x अधिक हा 4 आणि हा 4, 4 आणि 4 किती झाले? 8 झाले. बरोबर हे 360. आता बघा 4x इथेच राहू दे. आपण काय करूया, हे अधिक 8 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूया, म्हणजे इथे पाठवूया. मग अधिकचं काय होतं? बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर वजा होतं. मग हे वजा 8 झाले. आता काय करायचं? 4x बरोबर 360 वजा 8. आता आपल्याला माहिती आहे 10तून 8 गेले, 2 राहिले आणि हे 5 आणि हे 3. किती आलं उत्तर? 352. पण बघा इथे काय करूया, 4 गुणाकाराच्या रूपात आहे. आपण काय करूया, बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूया. म्हणजे काय झालं? 352 भागिले 4. आता बघा 4 8 32. बघा इथे 4 8 32, 33 34 35. इथे परत 3 राहिले, परत 4 8 32. मग x बरोबर काय मिळालं आपल्याला? तर बघा x बरोबर 88 ही किंमत मिळाली आपल्याला, हे की 88 ही संख्या मिळाली. आता काय करूया आपण, x + 4 ह्याच्यामध्ये काय, x + 4 ह्याच्यामध्ये किंमत ठेवूया. x बरोबर 88. मग बघा 88 + 4 बरोबर 88 मध्ये 4 मिळवले, 88 89 90 91 92. किती आलं? 92 अंश. मग बघा हा जो कोण आहे केंद्रीय कोन, तो किती आहे? 92 अंशाचा आहे. मग मला सांगा, हा जर केंद्रीय कोन 92 अंशाचा असेल तर AXB बरोबर पण सुद्धा किती असेल? 92 अंशच असेल. आणि आपल्याला लघु कंसाचंच माप विचारलंय, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 92. आता तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, आपलं उत्तर बरोबर आहे हे बघण्यासाठी काय करायचं, या मोठ्या पण कोणाचं माप काढून बघूया. बघा मोठ्या कोणाचं माप काय आहे? 3x + 4. मग बघा 3x म्हणजे किती आहे? 88 अधिक 4. यांचा गुणाकार करूया. 3 8 24, 3 8 24 25 26, 264 अधिक 4. मग आपलं उत्तर किती आलं बघा? 4 आणि 4 268 आलं. आता काय करूया, 92 आणि 268 यांची काय करूया, बेरीज करूया. बरोबर 360 येते का चेक करूया. बघा 268 मोठा कोण आणि छोटा आहे 92. मग बघा 8 आणि 2 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि हे 6 60, परत हातचा 1 2 आणि 1 360.
60 बरोबर आलेलं आहे. म्हणजे आपण जे उत्तर काढले ते कसं आहे, करेक्ट आहे. आता बघा प्रश्नामध्ये विचारले काय ते बघूया. हे विचारले का हे विचारले बघूया. बघा लघु कंसाचे माप विचारले. मग लघु कंस कोणता आहे, हा आहे. मग जर हा 92 आहे तर त्याच्या समोरचा पण किती असतो, 92च असतो. म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 92 अंश. बघा याच आकृतीवर एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा वर्तुळातील एका आंतरलिखित कोणाचे माप 95 अंश आहे, तर त्याने केलेल्या आंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोणाचे माप किती. बघा हा झाला केंद्रीय कोण, पण इथे मात्र काय सांगितलंय, आंतरलिखित कोण. मग बघा आंतरलिखित कोण कसा. आता बघा हा आहे आंतरलिखित कोण. केंद्रापासून जो कोण घेतो त्याला केंद्रीय, आणि हा आहे अंतर्लिखित कोण. मग बघा या कोणाचे माप आहे 95 अंश. आता बघा या कोणाचं थोडंसं वेगळं आहे आणि आपल्याला विचारलंय काय, त्याने आंतरखंडित केलेला. मग याने या कंसाने कोणता आंतरखंडित कोण केलाय, तर बघा बी. इथे आपण काय लिहूया, एक्स लिहूया. म्हणजे कोणता, बी एक्स सी. हा कोण काय केले, या कोणाने हा कंस आंतरलिखित केलाय किंवा आंतरखंडित केलाय. या आंतरलिखित कोणाने बी एक्स सी हा कंस आंतरखंडित केलंय. मग आपल्याला याचंच माप विचारलंय. मग बघा याच्या दुप्पट याचं असतं, लक्षात ठेवायचंय. आंतरलिखित कोणाच्या दुप्पट त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप असतं. मग हा जर आहे 95 तर मग हा किती आहे, तर गुणिले 2 करायचं फक्त. मग बघा 2 पंचे 10 हाताला 1, 2 9 18, 18 आणि 1 19. मग आपलं उत्तर किती आले, 190. मग बघा बरं पर्याय क्रमांक 3 मध्ये 190 आहे. म्हणजेच बी एक्स सी या आंतरखंडित कंसाचे माप आहे किती, 190 अंश. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला या ट्रिक्स आवडल्या का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.